नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आज आम्ही आलो आहोत मुदखेड तालुक्यामध्ये. हा मुदखेड म्हणजे भोकर, अर्धापूर आणि मुदखेड हे तिन्ही तालुके मिळून हा भोकर विधानसभा मतदारसंघ झालेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये नेमकी कोणती कामं बाकी आहेत, कोणती कामं झालीत आणि यावेळी 2024चा आमदार नेमका कोण होईल आणि या मतदारसंघातून कुणाकडे जास्त कल आहे हे आपण पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. सामान्य माणसांशी आपण संवाद साधणार आहोत. मामा, काय चाललंय? काय करता तुम्ही काम? ऑटो चालवतो. बरं, गाव कोणतं तुमचं? दोनगाव. हां, दोनगाव. बरं, आपल्या गावाकडे जाण्याचा रस्ता वगैरे कसे आहेत? चांगले रस्ते आहेत? चांगले आहेत. बरं, आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार म्हणून आहे, महायुतीचं सरकार आहे. या सरकारवर आपण समाधानी आहात? त्या सरकारवर कसे आहेत कामं त्यांची? बरे आहेत. बरं सर, काय करता तुम्ही काम? ऑटो चालवतो. तुम्ही ऑटो चालवता, तर सध्या फिरत असताना आपल्या भागातील रस्ते वगैरे कसे आहेत? सगळे नंबर एक आहेत. हो. 2024ला आपला आमदार कोण होईल मग? आमदार श्रीजात आहे. श्रीजात आहे. हो. बरं, राज्याचं राजकारण आपण पाहायला गेल्यानंतर महाविकास आघाडीकडे सध्या लोकांचा जास्त कौल आहे का महाविकास आघाडीकडे? महाविकास आघाडीकडे नाही, महायुती सरकारकडे. कशामुळे? कारण चांगले काम आहेत ना त्याचे. शेतकरी खूप नाराज आहेत, त्यांच्यावर पिकाला भाव नाही. सगळे दिलेत, विमा दिलेत, आता हे लाडकी बहीण योजना पण दिली त्यांनी. चांगले काम आहेत ना. बरं, आपण फिरताय, सगळ्या गोष्टी करताय, तर हे मुदखेड जे तुमचा तालुका आहे, या तालुक्यात कोणची कामं झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय रस्ते वगैरे हे नगरपालिकेचे असले, सिमेंट वगैरे, आता डांबरीकरण तर सगळं झालेलं आहे. आता काय पाणी, शौचालय हे असले कामं झाले पाहिजे. हॉस्पिटल, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे, तिथं चांगलं काम झालं पाहिजे. हॉस्पिटल आहे का चांगलं? हां, सध्या आता तेवढी काय व्यवस्था दिसणार झाली, पण त्याच्यावर अजून जास्त लक्ष दिलं पाहिजे. अजून तुम्हाला काय वाटतं या मुदखेडमध्ये कोणकोणती कामं झाली पाहिजे असं वाटतं? मी लक्ष्मण देवदे, माजी सैनिक, माजी उपनगराध्यक्ष, या मुदखेड नगरपालिकेचा माझं वैयक्तिक जर मत विचारत असाल तर या प्रस्थापित लोकांवर, या मतदारसंघातील लोकांची नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. मुळात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे मुदखेड शहर व मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणात यांच्यावर नाराज आहे. त्याचे मागच्या लोकसभेमध्ये वसंतरावजी चव्हाण साहेब यांना मोठ्या प्रमाणात या शहरात लीड मिळालेली असून येणाऱ्या विधानसभेतसुद्धा नक्कीच काँग्रेस पक्षाचाच उमेदवार मोठ्या मताने निवडून येईल असे मला भरोसा आहे. तुम्ही एकाळी उपनगराध्यक्ष देखील होतात, यांनी माजी सैनिक आहात, तुम्हाला सविस्तर बऱ्याच गोष्टी माहीत असतात. या आपल्या तालुक्याचा नेमका कोणत्या बाबतीत विकास राहिला आहे असं वाटतं? कोणती कामं झाली पाहिजे असं वाटतं? या मुदखेड तालुका होऊन जवळपास 35 वर्षाचा वर कार्यकाळ झालेला असून या मतदारसंघाचं नेतृत्व मागच्या 20 वर्षापासून अशोक चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे. त्यांनी जो या शहराचा, या तालुक्याचा विकास करायला पाहिजे होता तो नक्कीच त्यांच्या हातून झालेला नाही. त्याचं मूळ कारण मुदखेड शहरामध्ये कसल्याही प्रकारची तरुण वर्गासाठी कोणते कारखाने नाहीत, MIDC नाही. या रस्ते आणि पाणी पुरवठ्याची सोय केली म्हणजे या शहराचा व तालुक्याचा विकास झाला हा होत नाही सर. त्यासोबत अजून देखील आपल्यासोबत मित्र आहेत. सर, काय सांगाल या 2024मध्ये या मतदारसंघातला आमदार कोण होईल? 2024मध्ये मतदारसंघातला आमदार तर मी सांगू शकतो, पण मला एक सांगायचं आहे की जे शेतकऱ्यांना विमे भेटायलेत मागच्या 2023चे, तर त्या विम्यामधील काही लोकांना विमे भेटलेत आणि काही लोकांचं नावसुद्धा कुठं नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की हे असं अन्याय का काही लोकांवर, आणि संपूर्ण लोकांना एक समान विमे का भेटत नाहीत? तुमचं क्षेत्र आणि माझं क्षेत्र सेम आहे, पण तुम्हाला 25,000 आणि मला काहीच नाही, म्हणजे हे अन्याय असा का? हे यांनी का लक्ष देत नाहीत? असं झालंय का? हां, झालंय. या संदर्भात आपण मग प्रशासन असेल, स्थानिक लोक त्यांना कधी भेटला तुम्ही? या संदर्भात आम्ही आपलं कृषी विभागाला जाऊन भेटलो. कृषी विभागाला फक्त बाऱ्या लावतात आणि कागदपत्र घेतात. पुन्हा तेच आमच्या डोळ्यासमोर, आमच्या समोर ते कागदपत्र काही दिवसानंतर जाळल्या जातात. सध्या महायुतीचं सरकार हे शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे, आपल्याला काय वाटतं? शासन आपल्या दारी राबवतात कार्यक्रम, ते चांगला आहे. तुमचे काय काम होत नाही?
हे आमचे शेतीचेच कामं, शेतकऱ्याचेच. तुमचं नाव काय सर? अविनाश हामंद, कोणचं गाव तुमचं? दोनगाव. हां? दोनगाव मतदारसंघ तुमचा कोणता? भोकर मतदारसंघ. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या नजरेतून, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्हाला काय वाटतं कोणकोणती कामं झाली पाहिजे असे वाटतं? महत्त्वाचा मुद्दा आहे जे आमच्या काकांनी मांडला की मुलांसाठी इथं जॉब काम धंदे पाहिजे. इथले मुलं पुण्याला जातात, बाहेर लोक जातात. नुसतं हे जुने लोक आपले नेते मंडळी यांनी आपली सत्ता भोगण्यासाठी पक्ष बदलणं किंवा त्यांच्या फायद्याच्या इच्छेनं मतलबी कामं त्यांच्या आहेत. जनतेसाठी काहीच कामं नाहीत. शेतीविषय असो, कोणत्याही विकास बाबत कोणत्याही बाबतीत त्यांच्याकडं अजेंडाच नाही डेव्हलपमेंटचा. त्यामुळं आज दोन आजी खासदार मिळून सुद्धा आज कोणता पक्ष निवडून आला लोकसभेमध्ये, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. जनतेमध्ये कोणीच खुश नाही. महत्त्वाचा मुद्दे म्हणजे विकासाचा काहीच नाही. विकास म्हणजे काय असतो? लोकांना नुसता पैसा देणे नाही, अडीअडचणी पण आहेत ना कोणत्या. राज्य सरकारविषयी आपल्याला काय वाटतं? सध्या महायुती आपण पाहिलेलं आहे, महायुतीचं सरकार आपण पाहिलं आहे, चालू आहे आता सध्या. महाविकास आघाडीचं देखील सरकार होतं. राज्यामध्ये सरकार कोणतं चांगलं? कोणतंच शासन चांगलं नाही सध्या. मला सांगा, यांनी सत्तेसाठी सगळं यांच्या युती महायुती चालू आहेत. कोणतं आज सांगा, ह्या मागच्या विधानसभेने निकाल लागला, कोणता पक्ष सत्तेत नाही मला सांगा? सगळेच आहेत. मग कोण आहे नाही? ऑपोजिशन चांगला नाही कोणता. हां, कोणाला ईडीमध्ये अडकवायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. यामुळे विकासाची कामं थांबले. मागच्या लोकसभा झालं तसं डेव्हलपमेंट काय झाली मला तर अजून कुठं पार्टी दिसली नाही कोणत्या डेव्हलपमेंटची. त्यासोबत अजून देखील आपल्याकडं बरेच युवक आहेत. सर, आपलं गाव कोणतं? मी इथलेच आहे सर. तुम्हाला काय वाटतं कोणती कामं झाली असे वाटतं? कामं आपल्याला काही एवढी माहिती नाही. कामं काही एवढे झाले नाहीत आपल्या मुदखेडमध्ये. कोण आमदार झाला पाहिजे? आमदार कोणी होते का ना, काही घेण देण नाही. मग कामं व्हायला पाहिजे. आमदार खासदार कोणी आपल्याला काही देत नाही. कामं ठीक वेळ. कोणती कामं बाकी आहेत या मतदारसंघात? अहो बरेच काय, आता पुऱ्या रोडा आल्या, पुऱ्या एक व्हायला, आता पाणी पडल्यानं पुऱ्या गल्लीनं घरानं पाणी घुसाले. नळाला पाणी 4-4 दिवस येणं. इथं आबादीमध्ये, आमच्या नया आबादीला मुदखेडमध्ये 4-4 दिवस पाणी भेटणं आले नळाला. नगरपालिकेचं लक्ष नाही का? बरसातीमध्ये पाणी भेटणार आहे तर उन्हाळ्यात काय हाल होतील? उन्हाळ्यात कसं भेटलं पाणी? भेटलं तुम्ही? हा, 3 दिवसाला एक वेळेस पाणी येते. 10 मिनिटं 15 मिनिटं पाणी बंद करून टाकतं. कोणाला पोहोचते कोणाला पोहोचना. खूप परेशानी आहे. पाणी देखील बरेच वेळेस मिळत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे की बरसातीमध्ये पाणी मिळत नाही असं त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही नगरपालिकेत काही दिवस होतात, त्यांचं म्हणणं आहे की बरसातीमध्ये, पावसाळ्यात पाणी नगरपालिकेत येत नाही. त्यावर आपलं काय मत आहे? पाणी पावसाळ्यामध्ये घाण पाणी येते, हे वस्तुस्थिती आहे. जी पाणी पुरवठ्याची योजना 10 वर्षापूर्वी चालू व्हायला पाहिजे होती, ती त्यावेळच्या स्थानिक आमदारांनी तेवढा मनावर घेऊन जर केलं असतं तर आज पाण्याचा त्रास झालाच नसता. मुळात पाणीपेक्षा या इथल्या स्थानिक मुदखेडच्या रहिवाशांना सर्वात महत्त्वाचा म्हणजे इथला विश्वासू चेहरा आम्ही कोणाकडे बघून जगावा, हा आमचा मोठा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं, या मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी आम्हाला मुदखेडवासियांना व भोकर मतदारसंघातील लोकांना वाऱ्यावर सोडून देऊन अर्ध्या रात्रीतून यांनी पक्ष बदलला. त्यामुळं आमच्या सर्वसामान्य जनतेमधून, या शहरातून मोठ्या प्रमाणात आमची नाराजी आहे आणि आम्ही मतदान पेटीच्या माध्यमातून नक्कीच दाखवून देऊ. त्यासोबत अजून देखील आपल्याकडं हो बोल ना का मग काय वाटतं? आता एक आपल्यासोबत एक पत्रकार देखील आलेले आहेत. आपल्या हो आपल्या भागामध्ये कसा विकास झाला काय? साहेब, काय विकास झाला नाही. बघा, खड्ड्यात नाल्यात खड्ड्या झालेला, काय विकास झाला? काय विकास आहे का? आता दाखवा. म्हणजे काय विकास काय झाला पाहिजे? विकास उद्योगधंदे पाहिजे, काय कारखाने पाहिजे, का आहे काय मध्ये? काहीच नाही. 2024 आमदार कोण होईल? इथं काँग्रेस येणार 100%. काँग्रेस 100%. तुम्हाला काय वाटते? काँग्रेस की भाजप? बीजेपी. तुम्हाला काय वाटते? बीजेपी. तुम्हाला काय वाटते? काँग्रेस की भाजप? आमच्याकडे काय सलसल आहे साहेब. काँग्रेस येऊ शकते, बीजेपी येऊ शकते, काय सांगते? तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस. तुम्हाला? काँग्रेस. तुम्हाला? 100% काँग्रेसच येणार. हे मुदखेड तालुका व भोकर मतदारसंघातील काँग्रेस की भाजप? मला वाटते सर वंचित बहुजन आघाडी येणार. वंचित बहुजन आघाडी. बीजेपी. बीजेपी, भाजपा. भाजप. तुम्हाला काय वाटते? काँग्रेस की भाजप?
इकडं जनतेचा कौल तर बीजेपीलाच आहे सध्या. बीजेपीला इतके बीजेपीला शोध आहे. हा? नाही माझं वैयक्तिक सांगत नाही, मी लोकांचं सांगत आहे. हा. जनतेचा कौल बीजेपीला. नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजच्या कौल जनतेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड या तालुक्यामध्ये आणि या तालुक्यावरच आपण आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण हा जनतेचा कौल घेणार आहोत. जनतेचे काय नेमके प्रश्न आहे, जनतेला नेमकं काय वाटतं आणि येणाऱ्या या सरकारविषयी जनतेचं नेमकं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, काय चाललंय? सर त्याच्या घरी जरी मुलगा असेल त्याला बी घेणं योग्य आहे. काय म्हणजे आज मृत्यू झाली, त्याच्या घरचं जर मृत्यू झाली तर त्याला त्याचा काही विषय नाही. फक्त माझा एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चांगली का महायुती चांगली? हो ना मग सर, आम्हाला ते होते हे नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस इकडं सर. कोण चांगलं आहे? काय चांगलं कोण? आपलं काँग्रेस चांगला आहे. काँग्रेस चांगलं आहे. हो बरं, यावेळेस 2024ला इथले आमदार कोण होतील लढाले या मतदारसंघाचे? भोकर विधानसभा, भोकर मुदखेड जे आहे अर्धापूर या मतदारसंघाचे आमदार होते कोण? आम्हाला चव्हाण साहेब होते. आता कोण? आता होते हे चव्हाण साहेब, हे बी चव्हाण साहेबच पाटील. यावेळेस आम्ही चव्हाण साहेबाच्या पुरला निवडून आम्ही आणणार 100%. काय ना चव्हाण साहेबाच्या पुरला अशोकराव चव्हाण साहेब इथं का निवडून? आणता येऊन आम्ही आणता तुमचं 100%. गाव कोणतं आहे? इजळी आहे, आम्ही दोघं एकाच गावची आहे. दोघं काय भाऊ ना, बरं, गावात कशी काम आहे? गावात बी नंबर 1 काम आहे साहेबाचे. आणि आमच्या नांदेड जिल्ह्याला साहेबाशिवाय आम्हाला इलाज नाही. बरोबर. हा काय काय कामं केली? हा काय काम चांगली शेती केली? शेती हा नाही कामं काय काय चांगली केली म्हणजे त्यांनी? नाही उडान पूल केला, रोड आणले, आम्हाला घरकुलं दिले, सगळं काम केले साहेबानं. हा काही नाही शेतीचे कामदार केले आहेत, तेवढा त्याचा अभिमान आम्ही मानता. कोण होईल लढायला आमदार 2024ला? काय हो आता त्याच्यातलं राजकारणात माहित नाही आपल्याला. कसं आहे गावाकडे शेती वगैरे कसं आहे? बरं आहे. रस्ते फिस्ते बरायचे हो बरं, रस्ते लई नंबर 1 आहे आमच्या इथले. कसं का हो? खंबाळ्यामध्ये लई नंबर 1 आहे. रस्ते झाले नाही तुमचे? हा कसं का? बघा की तुम्ही उघडता. तुमच्या आमदारांनी केलं नाही का? हा हा बरं. यावेळेस 2024ला कोण लढले आमदार मला? ते काही माहित नाही भाऊ खर्च. मुगडच्या परिसरामध्ये काही रस्ते झाले नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच आपण आता काही ज्या मुदखेडमध्ये महिला देखील आहेत. ताई आपल्याला मुख्यमंत्र्याचे आले का 3000 रुपये? हो आलेत सर, 3000 रुपये आले. ताई मुख्यमंत्री आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिले, शिंदे पाहिले, चांगले कोणते मुख्यमंत्री आहेत? चांगले समजे साहेब चांगलेच आहेत ना सर. मुख्यमंत्री चांगले कोणते? उद्धव ठाकरे चांगले होते का? मुख्यमंत्री समजे उद्धव ठाकरे का शिंदे चांगले? एवढे शब्द म्हणेन. आम्हाला तेवढं काय. तुमचे आमदार कोण आहेत? आमदार आमचे आमदार अशोकराव चव्हाण आहे तिथे. 2024ला कोण होईल मला? आता कोण आहेत की सर? आता आम्हाला कोण होईल मला? तुमचा कोल कोणाकडे आहे? आम्हाला माहित नाही ते कोण होतं. बरं, ज्येष्ठ नागरिक देखील आपण त्याचे संवाद साधणार आहोत. सर महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडल्या 1-2 महिन्यामध्ये, आणि 2 वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेने 2 गट पडले, राष्ट्रवादी 2 गट पडले. या राजकारणाविषयी आपल्याला काय वाटतं? आता राजकारणाविषयी आता त्यानं चालू द्यायलेत, घडामोडी चालूच ठेवलेत की त्यानं बंद कुठं ठेवलेत? हो, या घडामोडीमध्ये शेतकऱ्यांचा म्हणजे चांगली विकास कमी होतो. शेतकऱ्यासाठी कोणी उरलं नाही. शेतकऱ्यासाठी त्याचा विचार कोणी करायला तयार नाही, कोणताही पक्ष येऊ द्या. तुमचं गाव कोणतं आहे? मी उमरी तालुक्यातला आहे. काय वाटते की सध्या जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, महाविकास आघाडी आणि महायुती, कोणतं सरकार चांगलं आहे वाटतं? आता चांगलं ते त्याच्यासाठी चांगले हात, दुसऱ्या शेतकऱ्यासाठी कोणी विचार करायला तयार नाही. शेतकऱ्याच्या मालाला भावामुळे काय शेतकरी नाराज होते? हा राहणारच की. म्हणजे किती पाहिजे सोयाबीनला भाव किती पाहिजे का? किती पाहिजे? वर्षानं थोडं कमीच व्हायला. कमी झाले. हा वाढायचं कुठला प्रश्न आहे? ज्या वेळेला महागाई आधी जे होतं ते खूप महागाई होती, मात्र भाव तरी मिळत गेला. आपल्या मतदारसंघात यावेळेस कोण आमदार निवडले? आमच्याकडं काय मतदारसंघामध्ये आता काय होते की बघू. कोण कोण असेल त्याला? सध्या आता काँग्रेसचा येईल कोणी नाव का चर्चेमध्ये कोणाचं? नाही, सध्या नाव आता त्या याचं खासदारचाच आहे की. आता त्याचं तर निघालाच की त्यानं. तर आता त्याचाच मुलगा तिकडून येते की आमदारकीला राहते, खासदारकीला राहते, कुठेतरी एक राहणारच, त्यानं ठरलेलंच आहे. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील हे आहेत. सर आपल्याला काय वाटतं या राजकारणासंदर्भात? काय वाटतं?
राजकारणाचं काय सांगावं, राजकारणाचं ते आपसातच भांडून घेतात. जनतेचं कोणी बघायला तयार नाही बघा. जनतेचा विचारच करायचा नाही. बरं, महाराष्ट्रामध्ये 2024ला मुख्यमंत्री देखील आता बदलतील. निवडणुका येणार आहे 15 दिवसावर. कोण होईल वाटायला मुख्यमंत्री? कोण झालं पाहिजे? झालं पाहिजे. आता कोणी जरी झालं ना, विकास करणारा झालं पाहिजे. आता ते शिंदे आहेत, आता जे आहेत पदावर, फडणवीस उपमुख्यमंत्री, पवार आहे, ते सगळे आहेत ना, हे निवडून तेच येतात. कारण त्यांची सत्ता असते, तेच निवडून येतात आणि तेच पदावर येतात. परंतु जनतेचा विचार करणारा माणूस आम्हाला तर वाटत नाही कोण आहे वरी. आता काय कळलं आपण या 5 वर्षामधल्या दोन्ही सरकारचा अनुभव बघितला. 5 वर्षामध्ये 2 सरकार आपल्याला पाहायला मिळाले. एक शिंदे सरकार आणि एक ठाकरे सरकार, उद्धव ठाकरेचं. कोणतं सरकार चांगलं होतं बरं? सरकार तर ते तिघांचं मिसळून खिचडी बनली होती की नाही, ते काय बरोबर नव्हतं. आता किती जणांचे? आता दोघच आहेत, तिघच आहेत का? तिघच आहेत. कोणाला? ठाकरेला कुठं अनुभव होता? आणि त्यानं घरी बसूनच कारभार केलाय. हा, केलाय की नाही? मग झालं घरी. म्हणजे कोणाचं काम चांगलं, कोणाचं? शिंदेचं काही ठाकरेचं? नाही, आता शिंदेला बरं आहे की. हा, सध्या शिंदेचं बरं आहे. मग तर याच्या मागं आहेत की, याच्याही मागं शुक्ल कास्ट लागूनच आहे. नाही असं का आहे? आपल्या जिल्ह्यातले आपले अशोकराव चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळं मतदारसंघाचं काही? मतदारसंघाचं काही नाही, त्याच बघायला ते ना. मतदारसंघाचं काही बघणार. आणि त्याला पाडायचं कारण काय होतं? 5 वर्ष मतदारसंघात कारमध्ये गेले नाहीत आणि पुन्हा फार्मच भरलेत. हा, म्हणून पडले. हा, बरोबर पाडणारच की लोक. काय करतील मग? 5 वर्ष याच्यावर गेले नाहीत. आमच्या मुदखेडून धर्माबाद उमरी केले नाहीत, भोकरला गेले नाहीत, इकडून गेले नाहीत, तिकडून आले असतील. आता इकडून गेले नाहीत ते पहिलं. मग फार्म भरूनच आलेत प्रचारला. लोक ध्यान ठेवले. मग हा, ठेवणार की हो. आता 24ला तर काय, आता खासदारला तर आता त्यालाच सहानुभूती मिळते सरासरी. विरोध बी कोणी करणार नाही. त्यासोबतच आपल्याकडे अजून देखील काही ज्येष्ठ अशोकरावच्या विरोधामध्ये जर माणूस चांगला उभा, आता सध्या काय कसं सांगावं की माणूस कोण आहे? विरोधामध्ये जर माणूस चांगला उभा राहिला तर अशोकरावला लोक धोका देतात. जर हो, मुलगी त्यांची मुलगी थांबणारच आहे. नाही, भरोसा नाही. निवडून येईल म्हणून भरोसा नाही. आजोबा, काय तुमचं गाव कोणतं? जुन्नी, करकेली जुन्नी. तालुका धर्माबाद. धर्माबादची तुम्ही तिकडं? कसं आहे आपल्याकडे रस्ते, लाईट सोय कशी आहे गावाकडे? बरं. तुमच्या धर्माबादला कोण आहे आमदार? राजेश पवार. कसे आहेत राजेश पवारची कामं? बरे आहेत. पुन्हा त्यांना संधी मिळेल काय? पुन्हा संधी भेटेल का म्हणलं त्यांना? भेटते, पब्लिकचं कौल आहे. बरं, तुमचा कोर कुणीकडे आहे? तुमच्या गावात लोक काय म्हणतात त्या बघू असं चर्चा करताना बसताना उठताना? बरं ते म्हणजे परिवर्तन नवीन चेहऱ्याला भेटेल का? तसं नव्हं, दोन्ही पार्टीचे येऊन बी विनंतीच करतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव बी नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, इमान नाही. रस्ते झाले आमच्या एरियामध्ये. एक तर मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या. कशाचे रस्ते आले साहेब बघा की. गावामध्ये बघा की, बुधवाड्यामध्ये आणि आमच्या बाबासाहेबाचं येऊन बघा. तिथं पाणी इतकं आहे बाबासाहेबाच्या तिथं. कोणतं गाव म्हणलं तुमचं? इथं डोनगाव रस्त्यालाच आहे बघा की. येऊन तुमचे आमदार कोण आहे? कोण आहे बापू मला काय सांगणार. आमदार कामं केले नाहीत रस्त्याचे का ते बघा की तुम्ही येऊन. हा, हेच व्हाय की मुदखेड. हो साहेब, इतकं पाणी आहे बाबासाहेबाच्या तिथं. हो सांगा बरं, सगळ्या जगा करता केलाय की नाही बाबासाहेबानं? मग उगत ते कोणते निधी आल्यानं कुठे जागा देऊन त्याचं करावं की नाही नियोजन तुम्हीच सांगा मला. हा, डोळ्यात पाणी आले तिथं झेंड्यापाशी बघू नका. डोनगाव हा, मोक्यालाच आहे गेलं की. काय करावं, किती मागणी करावं? पिणाऱ्याला दे आले तर निवडून आले तर तिथंच बसा म्हणाले साहेब. खरंच सांगालो साहेब. हा,
अहो शिकून सवरून इकडे तिकडे माणसं हिंडाले त्याला काहीतरी जोत करायला लावा ते सरकार करावं खरं सांगतो मी हा किती शिकून येड्याने हिंडाले सांगा की तुम्ही हा मग ते करावं सरकारनं कोणी बी येऊ द्या आम्हाला काय देणं घेणं नाही मात्र ते हिंडाले शिकून सवरून कुठेतरी जोतकाला लावा त्याला घेवा बाया पोरं शिकालीत की आता किती शिकायत मी तर हाडानीच हाव की मी हा मग काय सांगा आता तुम्हाला सांग आता कोण होईल मग आमदार लाडका भाव दिलाय की आता आम्हाला पैसे तुम्हाला पैसे आले की नाही हो आले काय लबाड बोला आले आले हो मग आता मतदान मग आता लाडक्याच भावाला लाडक्याच भावाला हो खरं बोलाय काय बरोबर आहे हा लाडक्याच भावाला आता देवाला ठेवता ती काय करते की आता पैसे दिलो ना त्याच्यातच बसते की आम्हाला कुणा ठाऊक आता काय इकास साहेब सांगा की तुम्ही कशाचा इकास आहे आता म्हातारी व्हायलो मी सगळ्या गाव बाबासाहेबाचं मंदिर आहे ना आमच्या गावात नाही मला त्याचं लढू आले बघा तुम्ही काही बी म्हणा त्याला रस्ते कसे झाले काय झाले आता साहेब आम्ही असे शेतकरी आता असेच रस्ते होत आता हे हां काय सांगणार आता तुमचे आमदार कोण असते आता आता आमदार आमचा शिंदे आहे कोणता शिंदे चिखलेकराचा मी होणार ते हां शिंदे गावाकडे रस्ते बिस्ते कसे आहेत म्हणजे आता असेच खटे पिटे होत राहतात पडत राहतात साहेब रस्ते झाले नाहीत काही नाही झाले काय हा पहिले आता काय नाही आज मग घ्या आता 2024 ला कोण आमदार झाला पाहिजे आता साहेब आता पुढचं काय सांगायचं आता आम्हाला नाही लोकांचा कल कोणाकडे नाही लोकांचा कल काय आता आपला काय सांगा साहेब आपण कसं सांगावं शेतकरी सांगा की बरोबर आहे पहिल्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता पुढे 5 वर्षाची कामं झाली तर तुमच्या आमदाराची कामावर समाधानी आहेत का तुम्ही झाले काही राहिले काही झाले आता आम्हासारख्या अडण्याला काय समजायला साहेब तेवढं काय वाटतं सध्या शेतकऱ्यांचे जे सोयाबीन असेल कापूस असेल त्याला समाधानकारक भाव आहेत का सर आता तर जाहीर केलेलं आहे की 5,000 रुपये हमी भाव म्हणून असं जाहीर केलेलं आहे किलो तर आता त्याच्या पुढचा विषय आहे पण ॲव्हरेज काय मिळते ते हे तर सांगता येत नाही सर महाराष्ट्रातलं जे सरकार आहे सध्या महायुतीचं सरकार आहे या सरकारवर आपण समाधानी आहात सर जरूर कारण बरेचसे कामं चांगले केलेत त्यांनी तर मानावंच लागणार आहे त्यांनी असं 2024 ला आपल्या भागातला आमदार म्हणून कोणाला पाहाल तुम्ही सर ते निश्चित करता येत नाही मला एकट्याला लोकांचा कल कोणाकडे आजच नाही सर काँग्रेस का महायुती नाही सर जर एकत्रित येऊन सण्या जर काम करत असतील तर त्याला मला काँग्रेस म्हणायचं नाही BJP म्हणायचं नाही काही म्हणायचं नाही सर पण सगळे आमदार कोणाचा संभाजी पवार म्हणजे संभाजी पवार राजेश पवार सर राजेश पवारची कामं चांगली आहेत गावाकडे रस्ते भेटते आता चालत राहत तुमच्या भागात कशी कामं झाली त्यांनी काय कोणाला आमदार बरं झालेत की बरं झाले तुमचे आमदार कोण आहेत आमचे आमदार तेच होते राजेश पवार प्रत्येक गावात रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल या सुविधा आहेत ना राजेश पवार सुद्धा भाजपामध्ये भाजप सरकारवर आपण त्यांच्या कामावर समाधानी आहात का हां भाजपच्याच कामावर समाधान आहे भाजपच्या कामावर समाधान तिथल्या मोंडा या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत तेथील सामान्य जनतेशी आपण प्रश्न विचारणार आहोत नेमकं 2024ला नेमकं काय होणार आहे कशा प्रकारचा विकास झाला आहे या संदर्भामध्ये आपण संवाद साधणार आहोत सर काय चालेल काय करता केळी उचलते आम्ही केळी उचलता साहेब केळी उतरता कुठं इथंच बारडमध्ये बरं कसं आहे आपल्या गावचा विकास कसा आहे आपल्या गावाचं पाणी लाईट कसं आहे जरा खराब आहे रस्ता इकडून कोणचं गाव जांभळी 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 तंडा रस्ता बरोबर नाही तुम्ही काय करता आम्ही बी केळीचंच काम करता येणं जाणं करता रोज हो येणं जाणं किती गाव अंतर आहे 2 गाव आहेत किती अंतर किलोमीटर आहे इथून 10 किलोमीटर आहे कसा आहे तुमचा रस्ता रस्ता इथून एक 5 किलोमीटर चांगला आहे तिथून रस्ता म्हणजे काम चालू होतं ते काम बंद आहे सध्या आता खराब आहे दुनियाचं आमदार कोण आहे आमदार तर सध्या आता वारले की ते वसंतराव चव्हाण खासदार होते खासदार कोणतं राहते आपण चव्हाणच आमदारचं नाव काय वाटतं तुम्हाला कोणती कामं केली वाटली झाली पाहिजे असं वाटतं सगळं चांगलं आहे आता चांगले विकास झाले पाहिजे आता विधानसभाच्या अनुषंगानं आपल्या भागामध्ये कशा प्रकारची कामं झाली काय सांगा विधानसभेच्या अनुषंगानं कामं झाले साहेब मान्य आहेत पण जे आम्हाला हवं आहे मुदखेडला ते अजून बी नाही झालं काय हवं आमचं जे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण ज्यावेळेस त्यांनी आमच्या इथं उड्डाणपुलाचं हे केलं उद्घाटन ते अजून बी झालेलं नाही त्यावेळेस हां अजून बी झालेलं नाही
जे संबंधित होते तिकडल्या बाजूने हे केले, आज घडीला इथून काही बी हे केलं नाही. त्यासाठी आमचा विकास भरपूर राहिलेला आहे. 2024 ला कोण होणार आमदार म्हणून? आमदार साहेब आम्ही तसं काही सांगू शकत नाही. विकास ज्याचा होईल. अजून एक उडान पूल, अजून मुदखेडच्या भाषेचं काय काय मागणं आहे? म्हणजे आश्वासन नाही साहेब पाहिजे आम्हाला. परत हे बघा, एक लक्षात घ्या, मागून भोकरचा विकास झाला आणि तिसरा सुद्धा उडान पूल मंजूर झाला. हे तुम्हाला माहिती आहे, मंजुरी झाली, सगळं झाले. मग आज घडीला काय भोकरला मला या मुदखेडला सांगा ना. मुदखेडवर प्रेम आहे परंतु मुदखेडवर दुर्लक्ष आहे. हां, मग त्यासाठी आम्ही आज घडीला सांगणार की आमदार कुणाला बनवावं आणि काय नाही. जनतेचा रोष आहे, कधी जनता काय करील आणि कशावर मतदान होईल हे आपण काय कसं सांगू शकणार. लोकांची प्रतिक्रिया आहेत. हो बरोबर. लोक आपण जर आज म्हणायला गेलं तर आपण काय सांगू शकत नाही. जनता रात्रीतून बदलू शकते. आपल्याकडं हे सर आपण काय करत किराणा शॉप. काय वाटतं नेमकं आपल्याला मुदखेडला कसा विकास झाला पाहिजे? सर पहिल्याचा मुदखेड मतदारसंघ होता, नंतर भोकर झाला. मागून येऊन भोकर तरक्की केलं तर मुदखेड जागेवरच आहे. काय तरक्की होणार मुदखेडला? तर काय झालं तरक्की? आपल्या मुदखेडचा विकास झाला नाही. काय झालं नाही. मुदखेड पहिला मतदारसंघ होता, भोकर केलं. मागून येऊन भोकर सुधारला, मुदखेड तसा तिथलं तिथं. मग आता कोण होईल या मतदारसंघात आमदार? कोण होईल? माणूस बघून देऊ सर मतदान आपण. माणूस बघून. पैसे नाही पीक विम्याचे आपले जे आलंच नाही. विमा दुष्काळी टाकलं ते भेटलंच नाही अजून. असं आहे. आपला आमदार कोण झाला पाहिजे मग? आता काँग्रेस व्हायला पाहिजे. आता नवीन काँग्रेस झाला पाहिजे. प्राध्यापक गणेश शिंदेसह दिगंबर राजमुद्रा न्यूज लाईव्ह नांदेड.